मित्रांनो, देशावरती तुम्ही प्रेम करायला सुरुवात करा. काँग्रेस बद्दल नफरत आणि राग तुमच्यामध्ये आपोआप यायला सुरुवात होईल. याचं मित्रांनो कारण काय नेमकं? आपल्याला ह्या सगळ्याच गोष्टी आज व्हिडिओतनं बघायच्या आहेत आणि राहुल गांधी नावाच्या पप्पूचा कसा आता पोपट झालाय आणि त्याला कसा कायद्याचा दणका मिळणार आहे. आपल्याला हे पण आज या व्हिडिओतनं बघायचं आहे. त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. बघा, राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष ह्या लोकांनी आतापर्यंत आपल्या भारतामध्ये काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवादी लोक जे आहेत ते स्वतःला पुरोगामित्ववादी समजतात आणि जे हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. काही लोक हिंदुत्ववादी आहेत, जे लोक आपल्या जे चालीरीती आहेत, जे परंपरा आहेत त्या सोबत घेऊन विज्ञानाचा संघ सोबत ठेवून ते राहतात. ते त्यांना अंधभक्त म्हणा किंवा हिंदुत्ववादी सावरकरवादी वाटू लागतात. अहो, शाळेतलं येडपत पोरग असेल, कुठलं नालायक माणूस असेल, कुणी असेल, ते त्यांची विचारसरणी काँग्रेसवादी बनलेली आहे. त्या लोकांना सावरकर काय होते, हिंदुत्व काय होतं, ह्या गोष्टी कुठल्याच माहिती नाहीत. फक्त पप्पूनं एका भाषणामध्ये सांगितलं आणि ते आपण ऐकलं, तेच म्हणजेच काळ्यावरची पांढरी रेघ आहे. हे अशा मानणाऱ्या ह्या जमाती आहेत. मित्रांनो, आता राहुल गांधीची पूर्ण भारतामध्ये कोंडी होत आहे आणि लोकांना आता कळत आहे की नेमकं हा पप्पू देशासाठी घातक आहे. कारण गांधीचं एक पाठीमागं त्यांच्या भाषणामधलं एक वाक्य नेहमी तुम्ही ऐकलं असाल की मी सावरकर नाही, मी गांधी आहे. गांधी, तुम्ही कुठले गांधी आहात? पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा नेहरू आणि इंदिरा नेहरू यांचे मिस्टर फिरोज गांधी, जे की पारशी आहेत, म्हणजे फारसी आहेत, आणि त्यांचे मुलं राजीव गांधी, संजय गांधी, आणि त्यांचे मुलं हे आता आहेत ते पप्पू. या ठिकाणी विषय असतो, तो विषय कुठला माहितीये का? फिरोज गांधीचं हे कधी नाव घेतलेत का हो आपल्या भाषणामध्ये? तसं नाव हे आपल्या आजीचं घेतात, आजीचं, आपल्या पंजोबाचं नाव घेतात, तर कधी आणि फिरोज गांधीचं नाव घेतलंय का? आणि गांधी हे नाव ऐकून नाही येत, वडिलांकडनं नाव येतं. हे त्यांचंच नाव घेत नाहीत आणि सांगतात काय की मी सावरकर नाही, मी गांधी आहे. ह्या पप्पूनं आतापर्यंत जे काय कांड केलेत ना, हे सगळं आता बाहेर निघत आहे, लोकांपुढे सगळं एक्सपोज होत आहे. आता जे डेलिगेशन बाहेर गेलेली आहे भारताबाहेर जगामध्ये सांगायला की हे जे पहलगाम ऑपरेशन कसं घडलंय, त्यामध्ये शशी थरूरने तर भाजपची एवढी वाहवा केलेली आहे, वाहवा केलेली आहे भारताची आणि खास करून या भारत सरकारची. त्यामुळं पुरती बुडाला आग लागली काँग्रेसवाल्यांच्या, राहुल गांधींच्या, यांच्या काही लिबरांडोंच्या, की आपला माणूस आहे, आपला खासदार आहे, तो बाहेर जाऊन वरी सांगतोय, पुलवामा सांगतोय आणि त्याहून पुढे हे सांगतोय की यावेळेस आम्ही 100 किलोमीटर आत जाऊन ठोकलंय, तेही 9 त्यांच्या स्थळाला, आणि त्या ठिकाणी सिव्हिलियन्सला आणि सिक्युरिटी पर्सनल असेल किंवा आर्मी पर्सनल असेल, या कोणालाही धक्का न लावता. आणि यानंतरही भारत आतंकवादाच्या विरोधामध्ये असेच पावलं उचलणार, हे छातीत ठोकून थरूरांनी सांगितलंय. मग ज्यावेळेस या भाजपची स्तुती करतात, भाजपचे गुण गातात बाहेर जाऊन, ह्यामध्ये गुण गायचं काय आहे का? काहीच नाही. कारण जे कार्य केलेलं आहे तेच आहे, उघड उघड, कुठं असं हे नाही. जे कार्य केलंय, जगानं बघितलेलं आहे, ते जाऊन फक्त सांगितलं बाहेर आणि ते यांना पोचत नाही. हा झाला मुद्दा. त्यानंतर ते दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी राहुल गांधी गेले होते. त्यांना तिथे लोकांनी, तिथे विद्यार्थ्यांनी हाकलून बाहेर लावलं. आता ही अवस्था प्रत्येक ठिकाणी यांची होतीये. कारण जे भारताबाहेरील आतंकवादी आणि भारतामधील जे अर्बन नक्षलवाद आहे, याचा कुठेतरी यांचा संबंध आहे असं बातम्या तुम्ही वारंवार बघितल्या असतात. कारण भारतामध्ये जो नक्षलवाद चाललाय देशांतर्गत, तो काँग्रेसच्या काळामध्ये जास्त फोपावला होता आणि आता काँग्रेस त्यांची बाजू घेऊन त्यांच्या बाजू मांडत आहे. हा पण त्यांच्यावरती आरोप झाला. त्यामध्ये अर्बन नक्षलवाद जो आहे, त्यांचे जे काही म्होरके आहेत, ते म्होरके त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये होते. मग ह्या सगळ्या गोष्टी बातम्याच्या माध्यमातून
त्यानंतर विश्लेषणाच्या माध्यमातून लोकांसमोर आल्या, त्यामुळे लोकांना त्यांचा खरा चेहरा कळू लागला. ह्या चेहरा नेमका काय का. आणि त्यानंतर बघा, जी काही मोदींची वाहवा बाहेर चालली आहे, भारत सरकारची बाजू हे डेलिगेशन्स बाहेर मांडतात, यामुळं यांच्या पायाची आग हे मस्तकाला जात आहे. आता त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे काय की सावरकरांच्या वक्तव्यावरून जे वादग्रस्त वक्तव्य, सावरकरांची बदनामी करण्याचा जो खटला होता, त्याच्या माध्यमातून राहुल गांधींना अटक सुद्धा होऊ शकते, असं त्यांना कोर्टानं फटकारलंय आणि तो खटला चालूही आहे. आता काही लोकांना माहित असेल की सावरकर काय आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच एक मुद्दा मांडला होता की देशाला स्वतंत्र असं सैन्य असावं. ते मराठी लेखक होते, ते क्रांतिकारक होते आणि त्यांनी बॅरिस्टर पदवी ही बाहेरून शिकून मिळवलेली आहे. आणि यांच्या ह्या राष्ट्रवादी विचारामुळं, यांच्या स्वदेशी विचारामुळं, पूर्ण स्वातंत्र्याच्या नाऱ्यामुळं, यांच्या या विचारामुळं त्यांना कित्येकदा जेलही झाले, त्यांना अटकही झाले. आणि त्यानंतर त्यांच्या ह्या विचारामुळं त्यांनी जी काही पदवी घेतली होती त्यांनी बॅरिस्टर, ती यांची पदवी सुद्धा त्यांना गमवावी लागली. हे कसं आहे माहिती आहे का, आपण एखाद्या नेत्याविषयी, नेमके एखाद्या महापुरुषाविषयी कुठलीही माहिती न घेता, जे काही पुस्तकं काँग्रेसच्या काळामध्ये छापले गेले, काही नेरेटिव्ह त्यांनी सेट केले, ते आपण फक्त वाचून आपण तसं मत बनवतो, हे पूर्णपणे घातक आणि चुकीचं आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा कुणीही असे हिंदुत्ववादी, जो हिंदुत्ववादी विचार मांडतो, जो हिंदुत्वाला आपल्या फर्स्ट ठरवतो किंवा हिंदुत्व हे प्रथम ठरवतो, राष्ट्र हे प्रथम ठरवतो, तो ह्या देशामध्ये एक अंधभक्त म्हणा किंवा जातीवादी हिंदुत्ववादी असतो आणि तो देशाच्या विरोधामध्ये असतो. हे परसेप्शन असेल किंवा हे जे काही लोकांच्या पुढे हे एक चिन्ह बनवले काँग्रेसनं, ते हेच आहे. कारण सावरकर हे हिंदुत्ववादी होते आणि सावरकरांनी आपल्या पूर्ण हयातीमध्ये हिंदू धर्मासाठी, हिंदू महासभा असेल, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत, तरी कार्य आहेत, हिंदूंकरता केलेलं आहे. आपलं साहित्यही त्याने लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामध्ये एक हिंदुत्ववादी स्वातंत्र्य सेनानी आपलं डोकं वर काढला आणि त्या सेनानीची वाहवा, अहो त्यांच्या घरातील तिन्ही भाऊ ह्या संग्रामामध्ये त्याने आपलं सर्वस्व झोकून दिलं होतं. एका कुटुंबातील 3-3 लोक या ठिकाणी आपलं सर्वस्व झोकून देतात. यांची बदनामी हे लोक आता सुद्धा करत आहेत. आता ह्या सावरकर बदनामीच्या खटल्यामध्ये जो खटला चालवला होता की वारसा दाखवायचा, त्यामध्ये याचा चांगला दणका हा राहुल गांधींना नक्कीच 100% मिळणार, यामध्ये काही शंका नाही. पण जो काही इतिहास लोकांपुढे यायला हवा होता, जो काही इतिहास लोकांनी वाचायला पाहिजे होता, आणि जे काही समाजामध्ये जे काही एक वाईट परसेप्शन किंवा एक वाईट चेहरा एखाद्या महापुरुषाविषयी बनवलाय, हा खरंच निघणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्व विचारवंतांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. पण हे राहुल गांधी नावाचे पप्पू, हे पप्पू आपला वेगळाच अजेंडा लोकांवरती थोपू पाहतात आणि लोकांवरती थोपायचा प्रयत्न हे ते वारंवार करतात. म्हणून तुम्हाला मी एक सुरुवातीला वाक्य बोललो होतो, तुम्हाला जर देशावर तुम्ही प्रेम करायला सुरुवात केलीत ना, तुम्हाला काँग्रेस वरती नफरत ही आपोआप होईल. तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. हा अर्थ खूप गंभीर आहे. म्हणून वाचन करा, तुम्हाला या सगळ्या ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. नमस्कार.